नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। पीक विम्याचे पैसे जिल्ह्यानुसार वाटप सुरू। हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर। शेतकऱ्यांना धडाधड SMS आले। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बातमी सविस्तर आणि महत्त्वाची शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मित्रांनो, गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस व इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्याच अनुषंगाने कृषी विभागाने एक अहवाल तयार करत राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा असा अहवाल तयार करून राज्य सरकारला पाठवला होता। तोच अहवाल राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दिला असून पीक विमा कंपन्यांनी मात्र आम्ही फक्त 30 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा मंजूर करत असल्याचं उत्तर राज्य सरकारला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, राज्यातील 4 जिल्ह्यांना पीक विमा दिला जाणार नसून कंपनीनं या जिल्ह्यांवरती तांत्रिक आक्षेप घेतले आहेत। त्यामुळे 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्हे तर फक्त 30 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार असल्याचं स्पष्टपणे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी 34 जिल्ह्यांना पीक विमा देण्यात यावा असा अहवाल या ठिकाणी कृषी विभागानं राज्य सरकारला दिलेला होता। तोच अहवाल राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिला होता। मात्र पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही फक्त 30 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना, तो पण सोयाबीनचा पीक विमा वितरित करणार आहोत। तूर आणि कापूस पुढल्या काही दिवसामध्ये त्या देखील पिकांचा पीक विमा वितरित करू असं कंपनीने या ठिकाणी म्हटलेले। सध्या कोणत्या 30 जिल्ह्यात सोयाबीनचा पीक विमा वाटप होणार आहे ते जिल्ह्यांची यादी आता पीक विमा कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नाशिक जिल्ह्यासाठी 80,300 कोटी रुपयांचा पीक विमा वितरण सुरू आहे। सातारा जिल्ह्यासाठी 360 कोटी रुपयांचं पीक विमा वितरण सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 कोटी 35 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। नांदेड जिल्ह्यासाठी 81 कोटी 97 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। रायगड जिल्ह्यासाठी 105 कोटी 36 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 26 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। जळगाव जिल्ह्यासाठी 104 कोटी 95 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। पालघर जिल्ह्यासाठी 14 कोटी 4 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 261 कोटी 11 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 680 कोटी 6 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। भंडारा जिल्ह्यासाठी 440 कोटी 12 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 179 कोटी 82 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। वाशिम जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपयांचं वितरण सुरू आहे। परभणी जिल्ह्यासाठी 637 कोटी 98 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। धुळे जिल्ह्यासाठी 105 कोटी 94 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। अकोला जिल्ह्यासाठी 160 कोटी 90 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यासाठी 567 कोटी 10 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 102 कोटी 6 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। वर्धा जिल्ह्यासाठी 960 कोटी रुपयांचं वितरण सुरू आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी 310 कोटी 77 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। सांगली जिल्ह्यासाठी 128 कोटी रुपयांचं वितरण सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यासाठी 989 कोटी 5 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। नागपूर जिल्ह्यासाठी 200 कोटी 65 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी 210 कोटी 11 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। जालना जिल्ह्यासाठी 211 कोटी 33 लाख रुपयांचं वितरण सुरू आहे। या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा म्हणजेच सोयाबीनचा पीक विमा या ठिकाणी वितरित होत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये प्रमाणे रक्कम येत असल्याची माहिती आता या ठिकाणी प्राप्त होत आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।